नमस्कार मित्रांनो, तर आपण बघत आहात श्री शिवा शिवा एंटरटेनमेंट. तर मित्रांनो, आपण करत आहोत मराठी बिग बॉस 6चा रिव्ह्यू. आजचा होता भाऊचा धक्का, आणि खरंच आजच्या भाऊच्या धक्क्यावरती काही मुद्दे घेतले भाऊने आणि काही मुद्दे घेतलेलेच नाही का, हा बी आम्हाला बी प्रश्न पडतोय. म्हणजे जे मेन मुद्दे होते ते बाजूला राहिले आणि जे मेन नव्हते इतके इम्पॉर्टंट ते मुद्दे घेतले. म्हणजे पहिला मेन मुद्दा कोणता, म्हणजे जो घ्यायला पाहिजे होता तो असा होता की विशालला भाऊ बोललेच नाही, काहीच नाही. ते तन्वी कोयते आणि विशाल बद्दल जो पहिला मुद्दा झाला होता त्याच्यामध्ये तन्वी जी खाली पडली, त्याच्यानंतर विशालनी ते अमानुषपणे तिचे पाय वडले, त्याच्यानंतरून ती तिथं पडलेली होती तर तो करण तिचे दोन्ही पाय धरून बसलेला होता, तिला सोडत नव्हता, तिचे बुट काढले होते त्यांनी पायातून, पार तिला धरून ठेवलेलं होतं. ते भाऊ बोलले नाही. आणि म्हणजे ते पायाचं तो थोडस बोलले, पण तन्वी कोयतेची तिथे इज्जत काढली होती, लायकी काढली होती, त्याबद्दल एक शब्द बोलला नाही. म्हणजे काही मुद्दे घेतले ते पण अर्धवट की तन्वी कोयतेची खरंच त्यांनी लायकी काढली, आणि हा शब्द कंटिन्यू घडत होता. तो कंटिन्यू तिला म्हणत होता की तुझी या शो मध्ये राहण्याची लायकी नाही. विशालची काय लायकी आहे, त्याची स्वतःचीच काही लायकी नाही. या हप्त्यामध्ये आपल्याला समजलं की तो पोरींच्या मागून बाईला सारखा गेम खेळतो आणि एका बाईला म्हणतो तुझी इथं राहण्याची लायकी नाही. तर मित्रांनो, भाऊच्या धक्क्यावरती आज दुसरा मुद्दा म्हणजे तो घेतला नाही, तो म्हणजे रुचिताबद्दल काही गोष्टी सांगितल्या, काही गोष्टी नाही सांगितल्या, आणि तिला बेडरूम मध्ये जाऊन बसावं लागलं. पण हे योग्य वाटतं का तुम्हाला? ठीक आहे, ती चुकली, आम्ही पण मान्य. तिला जर समजा एखादा शब्द कळत नसल, समजत नसल, त्यावरती वेगळे रिएक्ट घेत असतील, पण त्या ठिकाणी जर समोरचा व्यक्ती वेगळ्या अर्थाने बोलत असेल, ते मला समजतंय की समोरचा व्यक्ती तिला समजून सांगतोय, पण ती समजण्याच्या तर मित्रांनो, आपण बघितलं की रुचिताला आज नेमकी बेडरूम मध्ये बसवलं. ती गोधडी घेऊन काहीतरी अशी बसलेली होती, आणि खरंच तिला ते बाहेर काढलं. तर आम्हाला पण आश्चर्य वाटलं की यार, ही पोरगी एवढी भारी, हिला म्हणजे भांडती बोलती आणि मित्रांनो बॅड झालं ते बाहेर काढलं, ते मान्य आहे, सगळं मान्य आहे. पण मित्रांनो, तुम्ही एक ऑब्झर्व केलेलं असेलच की रुचिताला जर कोणी बोललं तर ती चिडती. हे साहजिक आहे, आपल्याला पण व्यक्तीला कोणी काही बोललं तर आपण चिडू, हे मान्य आहे. पण दीपाली सय्यद नेहमी रुचिताला रॉंग शब्द बोलती आणि ते ठरवून बोलती, त्यामुळे रुचिता जरा भडकून जाती आणि तिचा तोल सुटून जातो. प्रत्येक व्यक्तीचं असं होऊ शकतं की तोल सुटणं प्रत्येक व्यक्तीचं होऊ शकतं. आताच तुम्ही बघितलं असेल भाऊच्या धक्क्यावर तिला मध्ये बसायला लावलं, त्यावेळेस ती मध्ये जायच्या आधी भाऊ निघून गेले. त्यानंतर लगेच दीपाली सय्यद तिला चिडवायला सुरुवात करायला लागली आणि तिला चिडून देत होती. म्हणजे ही परत चिडल आणि हिचं परत डोकं फिरल आणि ही 2-4 शब्द अजून रॉंग बोलल आणि अजून भाऊच्या धक्क्यावर तमाशा होईल. अशा पद्धतीने दीपाली सय्यदचा ट्रिगर चालू झालेले होते. रुचिता, ठीक आहे, तू म्हणतो तसं की दीपाली सय्यद रुचिताला चिडती, पण तुम्ही करा विचार मित्रांनो की भाऊच्या धक्क्यावरती समोरचा माणूस तिला समजून सांगतोय की तू असं नको, असं खेळ, तुझे शब्द सांभाळ, तू जे ट्रिगर होती, तू जे खेळतीये ते तिला समजतच नाहीये. भाऊ काय म्हणतोय, ती काय होते माहिती का, गाढवा पुढं रचली कथा, रातचा गोंधळ बरा होता, अशी गोष्ट घडती तिथं. की तिला भाऊ शिकवतोय की तू नेमकी जे बोलतीये, ती जी सय्यद बोलली आणि तू जे ऐकलं त्याच्यावरून तू जे घेऊन चालतीये, त्याच्यामुळे तिला समजून सांगायला गेलं तर ती करती कशी आहे, ती वाकडं तिकडं तोंड करतीये. ते कसं आहे, समोरच्याची इज्जतच नाही ठेवत ना ती. ते कसं आहे, एखाद्याला जर चुकीचा शब्द वाटला तर माणूस त्या ठिकाणी थोडा हायपर होणं शक्यच राहतं. पण समोरचा पण व्यक्तीला एक राहतं की नाही, जर समोरचा व्यक्ती हायपर होतोय त्याला गार करण्याच्या ऐवजी
अजून त्याला हायपर करणं मग? हे कितपत चांगलंय? मग भाऊ काय करत होते तिथे? भाऊ काय तिला हायपर करत होते का? भाऊ तिला भाऊ नव्हते temperature करत, देत? भाऊ नव्हते करत. ज्यावेळेस भाऊनी जो सीन झाला त्यावेळेस हा, त्यांचा भांडणाचा, तिचा मुद्दा तू जे म्हणतोय की ती ते नंतरून ती हायपर झाली तो शब्द बोलल्यानंतरून. पण मित्रांनो तुम्ही सांगा मला, भाऊ तिला शांत करून वेगळ्या पद्धतीने समजून सांगत होते. एखाद्या समजा जर आपण क्लासरूम मध्ये एखादा शिक्षक जर एखाद्या पोराला समजून सांगतोय आणि समोरचा पोरगा जर वाकडं तिकडं बघतोय आणि त्याला शिक्षकाला चिडवतोय, तर मग त्यावेळेस शिक्षक काय करल? अरे उठ बाबा, तुला समजून सांगायचं, तू बाहेर जाऊन बस. हीच गोष्ट तिथं आता झाली आणि त्याच्यावरनं तू म्हणतो की तिला ती ट्रिगर होती. ती बाहेर जाऊन बसली, मी त्याच्यावर बोलतच नाही. मग? मेन म्हणजे मुद्दा कोणता बोलतोय, ही दीपाली सय्यद बाकीचे लोकांना नाही करत, ती तसं बाकीच्या लोकांना ट्रिगर नाही करत. ती फक्त दीपाली सय्यदनी एकच व्यक्ती पकडलेला आहे, रुचिता रुचिता रुचिता. आणि हाडून बाडून म्हणजे ती जर शांत झालेली असली तर तिला गरम कसं काय? कारण की दीपाली सय्यदला तिचा वीक पॉईंट कळून गेलेला आहे. ते पण आहे आणि पण गोष्ट होती ती करत. माझं म्हणण्याचं उष्टीत असं आहे की दीपाली सय्यदला तिचा वीक पॉईंट कळून गेलेला आहे की ही जर आपण एखादा शब्द बोललो हिला, ती या शब्दाचा बाउल करते आणि राडा करते आणि त्याच ठिकाणी तिचा आवाज म्हणजे थोडा वाढेल आणि मोठा असतो. हे पण गोष्ट आहे, तू हे पण लक्षात ठेव की ती एखादा शब्द पकडते म्हणजे सेंटेन्स पूर्ण होण्याच्या ऐवजी त्या सेंटेन्स मधला आई पकडला मांडली, गुरुकुल पकडला मांडली, आपण मग ते दीपाली शिक्षण पकडलं मांडली. दीपालीने ते मुद्दामून केलं होतं ना, तिथं भांडण दुसऱ्याचं चालू होतं. आणि अशाच पद्धतीने होते. मग शिक्षा एकटीला द्यायच्या ऐवजी दोघींना का दिली नाही? हा, मग माझं हे म्हणणं होतं ते तुझं म्हणणं पण आहे. आणि याच्यातून माझ्या मतेने रुचिता काहीतरी सबक घेईल. पण हा मेन मुद्दा तो आणि मेन म्हणजे कसं आहे, आज भाऊच्या आम्ही बोललो ना पहिले छुटच, भाऊच्या धक्क्यावर सगळे अर्धवट निर्णय घेतलेले, म्हणजे बोललंच अर्धवट. हा, पुढचा जो मुद्दा घेईल आणि मागचा मुद्दा सोडून दिलेला आहे. तो तर मुद्दा आहेच आपला की मेन रुचिता आणि दीपाली सय्यदचा. मेन मला हे बोलायचं आहे की दीपाली सय्यदला जे बोललं विशालनी की तू फॉरेनर सारखी दिसती, सेल्स गर्ल आहे, तिथं बोलल्यानंतरून भाऊनी तो मुद्दा आणला आज की. आणि त्याच्यानंतरून राखी सावंतनी जो उलगडा केला होता या हप्त्यामध्ये की विशालचा जो पाय दाबती ती रुचिता, तो मुद्दा का समोर घेतला नाही? त्याच्यानंतरून तो मुद्दा घ्यायचा होता, तो सोडला गेला, त्याच्याबद्दल काहीच बोललं गेलं नाही. आणि मित्रांनो बोलायला पाहिजे होतं बरोबर खरंच त्यांच्यामध्ये लव आहे का याचा उघड आपल्याला पण व्हायला पाहिजे. राखीने तो मोठा मुद्दा काढलेला होता की ती विशाल पाय दाबत होता तिचे, असं ते बेडवर बसून ते करत होते. परत नंतरून रुचिता पण विशालचे पाय दाबत होती बेडवर बसून, हे त्यांचं चालू होते हे. तर हा मुद्दा का नाही घेतला भाऊच्या धक्क्यावर? हा मेन मुद्दा होता ना, का त्या ठिकाणी विशालला वाचवलं, का त्या ठिकाणी रुचिताला वाचवलं? कारण की या मुद्द्यावर नाही ना मित्रांनो, बाहेर दुनियाभरचे व्हिडिओ बनवताय की लोक की ती पोरगी त्या पोरीने त्या पोराला फसवलं की त्या पोरगाने त्या पोरीला फसवलं. या गोष्टी उघड आल्या पाहिजे होत्या. आज जर तो हिंदी बिग बॉस असता तर सलमान खाननी ती रुचिताचा मुद्दा न धरता, थूचा मुद्दा न धरता, हा लफड्याचा मुद्दा, कारण की बिग बॉस हिंदीमध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत. तुम्हाला माहिती कोण होतं ते, काय होतं ते, तर वयाचं लिमिट किती होतं आणि त्याच्यावरनं सलमान खाननी तिच्या बापाला घेऊन येऊन हा मुद्दा सॉल्व्ह केला होता आणि त्याचा मोठा इश्यू नव्हता करून तो तिथं दाबला होता. हे मराठीमध्ये असं काय होतं, तर पोरीची इज्जत आणि पोरांची काय असू ते का ते तो खुलासा का होत नाही? खुलासा करायला पाहिजे होता, कारण की हा जो खुलासा केला असता तर थोडंसं सुधारणा झाली असती, ही बात वरती आली असती. तर मित्रांनो, पण ते कन्फेशन करून टाकलं की माझं प्रेम आहे म्हणून त्याच्यावरती, पण मग त्याच्या पुढचं विशालचं काय मत आहे ते अजूनपर्यंत समजलं नाहीये. त्याचा खुलासा व्हायला पाहिजे होता. नाही ते झालं बोलणं विशालचं, तिथे ती पण बोलली आणि विशाल सुद्धा बोललेला आहे. दोघांचं झालं बोलणं, दोघांचं आम्ही एक क्लिप पाहिलेली आहे, दोघं पण बोलत होते एकमेकाला की माझं पण तुझ्यावर आहे, तुझं पण माझ्यावर. वयाचं लिमिटेशन ते त्यांचं चालू राहिलं, त्यांना आवडतंय, म्हणजे ते बिग बॉसला आवडतंय का? तर हा मुद्दा आपण मित्रांनो खरंच खूप मोठा होता. या गोष्टी तिथं होत आहे, या गोष्टी घडल्या आहेत, पण त्याच्या पुढचा जो खुलासा होता तो अजूनपर्यंत झालेला नाहीये. आणि हे सगळ्या आपल्याला गोष्टी माहिती आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आज जी गोष्ट घडली ती म्हणजे
रोशनबद्दल सांगितलं की रोशनचं, आणि खरंच बघायला गेलं तर रोशनचं ह्या वीकमध्ये जो गेम आहे तो बघायला गेला तर खूपच डल झालेला आहे. तो विशालच्या बाहुलीसारखा खेळतोय चावी दिलेल्या, आणि ही गोष्ट मला बी पटत नाही आहे. आणि राखी बरोबर बोलतीये की एखादी गोष्ट चिडवली त्याच्यानंतरून ती उत्साहामध्ये होतो, त्याला गुढीत बाळा म्हणून नाही पळवलं जात. तर हीच गोष्ट राखीने समजून सांगितलं तर त्यांचा मुद्दा तो म्हणतो असं नल्ल्या नव्हतं बरं पाहिजे. तर हे राखीचं टॅग जे होतं दिलेलं नल्ल्या, हा परफेक्टली मला पण आवडलं. आणि रोशनने आता खेळ बदलला पाहिजेत. आणि तुम्हाला काय वाटतं की खरंच रोशननी खेळ बदलला पाहिजेत का? त्याच्यानंतरून आजचा आमचा शेवटचा मुद्दा आहे मित्रांनो, की आयुष तो तिथे असा का बसलेला होता? का बसलेला आणि होता? त्याला घराबाहेर जायची घाई आलेली म्हणून तो असा बसलेला होता, आणि त्याला तर- लवकर जायचंय बाहेर. तर मित्रांनो तो कारण असा की त्याला मागच्या हप्त्यात बिग बॉसनी वाचवलं होतं, त्याला एक संधी पण दिली होती. त्या संधीचं आता त्याला सोनं नाही करता आलं, त्याची काही चुकी नाही त्याची, आणि नेमकी कारण की तो मित्रांनो आहेच तसा गळमळ्या. गळमळ आहे. आणि मित्रांनो खरंच बाहेर एवढे लोक आहे, कोणाला संधी भेटते तिथपर्यंत जायची, तर त्या संधीचं कधी सोनं करावं काही दळबद्री लोकांना ते समजत नाही, असंच मला दिसायला लागलाय तो. कारण की तो बिग बॉस मध्ये फक्त काल शेवटच्या तासला दिसला, म्हणजे ते आज शनिवारी आणि आला होता आजही बोलून. काय दिसला नाही. आणि आज तर बसेल तर होता. माझ्या मतेने जर उद्याचे इविक्शन होणार आहे त्याच्यामध्ये आयुष हा फिक्स असणार आहे 1 नंबरला. हे मित्रांनो मी तुम्हाला लिहून देतो. त्यानंतरून दुसरा जर असू शकतो तो माझ्या मतेने त्याच्यामध्ये 2 जण आहे, एक तर प्रभू शेळके किंवा सचिन कुमावत, या दोन्ही असू शकतात. कारण की प्राजक्ताचं लव्ह अँगल तुम्हाला आम्ही दाखवत होतो की सांगत होतो त्यांचं लव्ह अँगल सुरू करायला बिग बॉस सुरुवात करत होते, ते पण त्यांनी पुढे नेलं नाही आणि ती थोडे मुद्दे काढते. तर या तिघांपैकी कोणाचा तरी उद्या दोघांचा नंबर लागणार, आणि त्यांचा नंबर लागू या नको तर आपण